श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. घरात ठेवलेले 11 वस्तू आजच बाहेर काढा. नकारात्मक शक्ती संपवून टाका. नंबर 1. मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात, कौटुंबिक कलह निर्माण करतात. 2. देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती सुद्धा टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्या. नंबर 3. देवी देवतांना वाहिलेले फुलं, नैवेद्य या गोष्टीचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. हे निर्मल्य वेळीच घराबाहेर टाकले पाहिजे, नाहीतर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा गोष्टीमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद होतात. नंबर 4. घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते. लिंबू मिरची 1 आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये. तिचे वेळेत विसर्जन करावे, अन्यथा फायद्याऐवजी तोटे होतात. नंबर 5. जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये. असे जुनी कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून जाणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. नंबर 6. काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्यवतीचे रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठीशी लागते. पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो. नंबर 8. काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच पांढरा चीक निघतो, असे झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत. नंबर 9. तडा गेलेले किंवा फुटलेले आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पडते. प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. नंबर 10. बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतरित होत असते. सोबत अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत किंवा घराबाहेर काढावेत. नंबर 11. पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकिट फाटलेले असेल, खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात. त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो. पाकिट पैशांनी भरलेले राहते. नंबर 12. पैशाचे कपाट म्हणजेच तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी. तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक ठेवू नयेत. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक तिजोरी व्यवस्थित ठेवावी. तिजोरीत व्यवस्थित ठेवावी. तिजोरी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. नंबर 13. घरात कोळीची जाळी होऊ देऊ नका, अन्यथा घरातील व्यक्ती सतत या नात्या संकटामध्ये घेतल्या जातात. चांगली वेळ वाईट वेळ बदलते. घराला वास्तुदोष लागतो. नंबर 14. घरात वाहते पाणीचे चित्र, अकराळ विकराळ पाणी, युद्धप्रसंग, रडणाऱ्या उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे. घरात एक प्रकारचा तणाव राहतो. नंबर 15. वापरात नसलेले फर्निचर, इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढावे. वगैरे वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो, अधोगती वाढते, प्रगती बंद होते. नंबर 16. तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो. घरात सतत वाद निर्माण होत असतात. नंबर 17. औषधे, कीटकनाशके, बाथरूम, टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने, मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघरात किंवा किचनमध्ये चुकूनही ठेवू नका. या वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा. मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवाव्यात. माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.